तर पुन्हा एकदा आपण पाहू शकता सेमीफायनलचा सामना जिंकणारा संघ फाईट बॅक करेल गावदेवी आपण तो उंबारली संघाविरुद्ध. तर दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकता, एका बाजूला गावदेवी दैसर तर दुसऱ्या बाजूला निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. 5-5 कॅप द्यायची जरा. आपण ही स्पर्धा पाहता रामदास 11 उत्तर शिव क्रिकेट संघ आयोजित आपण उत्तर शिव चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 दिवस या स्पर्धेमध्ये कालचा दिवस गाजवला आपण गावदेवी उंबारली संघाने. आजचा दिवस देखील या दोन बलाढ्य संघाने खूप चांगली कामगिरी केली. इथून जो संघ जिंकेल तो आपण कमीत कमी एक ट्रॉफी आणि रोख रकमेचा हकदार ठरेल. तर उंबारली संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलचा सामना जरा टाळा होऊन गेला पहिल्या चेंडूसाठी. निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष गावदेवी दैसार. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन अजय येतोय. अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला ऋषी भोईरला आपण पाहू शकता. पहिला चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. अपील होतं यावेळेला, भरपूर अपील झालंय. 2 पंच बातचीत करतायत. तर डॉट चेंडूची समाप्ती बघा. दोन्ही पंचांनी बातचीत केली आणि एक योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अपील झालं तर रघुनाथ पाटील उत्तर शिगावचे यांना विनंती करतो व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जो लहान मुलगा झाडावर चढलाय त्यांनी खाली उतरायचं, जरा प्लीज थोडं लक्ष द्या. अजय गोलंदाजी मार्क शकला ऋषी. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला शॉर्ट टर्नमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. ऋषी खातं उघडतोय आपला आणि आपल्या संघाचं. तसं कधी आपण कधी 5 षटकांचा सामना 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. P2 P1 P2 P1 मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण 2 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर. P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. स्ट्रायकेनला प्रदीप पाटील या आधीच्या सामन्याआधी मॅन ऑफ द मॅच ठरला आणि 30 धावा देखील आपल्या संघाने कुठले. अजय पुणे त्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द कडनं मारा करतो. स्ट्राईकला प्रदीप पाटील. चेंडू बॅकपुढे गेला, स्क्वेअर कट करतो. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं गॅप शोधतो यावेळेला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल थर्डमॅन रिजन मध्ये, थर्डमॅन सीमेरेषेकडे, तोपर्यंत 3 धावा इतर चित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला चेंडू शॉर्ट अँड वाईड फेकला होता आणि बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट केली प्रदीप पाटीलने. 3 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 4 धावसंख्या आपण पाहू शकता. पण इथं अजय डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात असल्यामुळे सातत्याने गोलंदाजीत बदल करावा लागतो, एंड बदली करावा लागतोय. ऋषी भोईर ऑफसाईडला थर्डमॅन. एक क्षेत्ररक्षण आपण पॉईंटला पाहू शकता. एक पॉईंट, एक डीप पॉईंट. हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय, चेंडूला फील्ड करतोय. ताकद थोडीशी कमी होती, पडल्यानंतर चेंडू जास्त वेगाने निघून जात नाहीये. तसं का 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 6 धावा आपण पाहू शकता. पण इथं अजय P1 मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकेनला ऋषी भोईर मोठे फटके येत नाहीयेत. चेंडू ऑन साईडला फेकून देतो यावेळेला पुलच्या माध्यमातून. चेंडू गेला मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. ऋषी भोईरच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. संख्या 10 दुहेरी अंकामध्ये. पण अजय गोलंदाजी मार्कवर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, मोठे फटके येत नाहीत. एकच चौकार आलाय, अजून एक चेंडू बाकी आहे. राहुल काहीतरी बातचीत करतो यावेळेला. राहुलला माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि रोख रकमेचा हकदार ठरू शकतोय. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करतायत हा सामना जिंकण्यासाठी. बलाढ्य चेंज द गेम वडोली संघाला पराभूत केले आपण म्हणताय गावदेवी दैसर संघाने. त्यामुळे आत्मविश्वास वाढला या संघाचा. भरपूर आपण बोलले तर आत्मविश्वासाने हा संघ उतरलाय. अजय पुणे गोलंदाजी मार्क मिड ऑफ आपण पाहू शकता. सोमनाथ देखील आपण पाहू शकता मिड ऑफला आता आलाय.
अजय. सूर्य एक ड्राईव्ह बघायला मिळतो यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चांगलं क्षेत्रक्षेत्र डायरेक्ट हिटची संधी होती. महेंद्र येतो बॅकिंगला, चांगली बॅकिंग देतोय. एकच 10 मिनिटे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल आपण बघितली तर. 11 धावा केल्यात निशांत जिजीस्पोर्ट वाकलचा. एकही गडी बाद झाला नाहीये. जमेची बाजू असणारे आपण ही स्पर्धा पाहता. रामदास 11 उत्तर शिव क्रिकेट संघ आयोजित आपण उत्तर शिव चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस. तर प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 50,000 आपण पाहू शकता. द्वितीय पारितोषिक 25,000. कोणी तब्बल 75,000ची स्पर्धा आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला खूप चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसात. सुमित येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. एक नवोदित गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल सातत्याने सुमितच्या माध्यमातून. P2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सुमित पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेलला फलंदाज ऋषी भोईर, ग्रामीणचा मिस्टर 360. सुमित आमच्या समर्थक कक्षा एंडकडून लेफ्ट आर्मर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला यावेळेला. फलंदाज बाद. इथून काही समजलं नव्हतं मला, कारण का पंच आपण बघितले तर होते यावेळेला स्टंपच्या समोर. आणि यावेळेला चेंडू एस्टनचा भेद घेतोय. ऋषी भोईर बॅक टू पॅव्हिलियन. सुमितला पहिली सफलता मिळते. तर ऋषी भोईर बाद होतो इथे. सुमितला मिळणारी पहिली सफलता. सुमित एक अतिशय चांगला गोलंदाज. लाईन आणि लेंथ बघा पहिल्या चेंडू पासून किती सुरेख फेकतोय. आणि ऋषीला मात्र इथे त्रिफळाची तो करतोय. एक नवोदित खेळाडू आहे. 17 वर्षाचा खेळाडू पण गोलंदाजी बघा किती चांगली करतोय. 17 वर्षात ही प्रगती आहे. तर अजून जसा सामने खेळ तशी भरपूर प्रगती होईल. अजूनही आपण म्हणतो शालेय शिक्षण पूर्ण झालंय. कॉलेज शिक्षण आता सुरू झालंय. सुमित खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला संकेत असणारे आपण म्हणले तर गावदेवी दहिसर संघासाठी. तर सायकेलला फलंदाज किरण येतोय. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता यावेळेला किरण मात्रे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली तो आडव्या बॅटने खेळायचा. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते आपण बघितलं सुमितच्या माध्यमातून. महेंद्र आपण बघितले तर क्षेत्रक्षमध्ये बदल करतात. महेंद्र भोईर थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतो. यावेळेला एक सिनियर खेळाडूच्या भूमिकेत आपण पाहू शकता त्यांना. स्क्वेअर लेगला आता क्षेत्रक्षणात आपण बघितले तर त्याला शॉर्ट लॉंगलेट रिझर्वमध्ये आणलं जातं. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑनला क्षेत्रक्षण तैनात, एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. सुमित पुणे त्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकेलला किरणला आपण पाहू शकता. शफल होऊन बघितलं तर स्वीप करायचा तर व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा पूर्ण केले. 2 धावा मिळतात. चेंडू थोडंसं आपण निघून जातो. यावेळेला 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सीमेरेषेवरती आपण चेंडू अडवला जातोय. बघा प्रेक्षकांनी आम्हाला जरा डिसिजन द्या. चौकार बघा किती उशिराने चौकार देत आहेत पण योग्य निर्णय येतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. नवोदित खेळाडू आपण बघतोय. याच वर्षी संघामध्ये आपण येतोय खेळायला येतोय. वापसी करतोय आणि आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. सुमित लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकेलला किरण. लाईन पावी लागणारे पंच वाईड हिची खूण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. धावफलकाती लागल्यात. महेंद्र भोईर काहीतरी सूचना करतोय, कानमंत्र देतोय. कारण नवोदित खेळाडू आहे. कानमंत्र आपण म्हणतोय आणि त्याला उत्साहित करणं, प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे.
सुमित भोईर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो स्ट्रायकरला किरण म्हात्रेला आपण पाहू शकता. सुरेख चेंडू होता यावेळेला सरळ बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून बघायला मिळते. किरण बघितलं तर एक कसलेला फलंदाज आणि एक नव्वदीत गोलंदाज त्याच्या समोर खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक अनुभवी फलंदाज तर एक आपण बघतो थोडासा कमी अनुभव असणारा गोलंदाज, पण जितकी प्रशंसा करावी तेवढी कमी या गोलंदाजाची. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय सुमित भोईर. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतो स्ट्रायकरला किरण. चेंडू सुरेख पुन्हा एकदा बॅटने खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये बघायला मिळते. एक चौकार आपण बघितलं वगळता. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी सुमित भोईरच्या माध्यमातून. संख्या धावा कधी स्थिर आपण पाहू शकता. पण आपण बघितलं तर 16 धावा आपण पाहू शकता. सुमित गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता किरण. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. पंचांचा इशारा तो षटकार. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 22. शेवटचा चेंडू आपण इथे ओव्हर पिच टाकला आणि किरण त्याचा फायदा उचलला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. एक गडी बाद निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे. चला चेंडू द्यायचा जरा लवकर. स्वयंसेवकांनी इथे बसू नका, जरा थोडस सहकार्य करा. तर तिसरं षटक गावदे दहिसर संघाकडून कोण घेऊन येतं यावेळेला. आदित्याला आहे. खरं का आदित्याला आम्ही 2 सामन्यामध्ये शेवटचं षटक टाकताना बघितलं. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय आदित्य. आदित्य आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज प्रदीप पाटील मगाच्या सामन्याचा हिरो. आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे कारण का 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 71 धावा आपण बोलले तर मग अशी चेस केल्या होत्या. ते म्हणजे आपण इथं देवीच्या पाडा संघाने, पण तो संघ आता पराभूत झालाय. या संघाने बलाढ्य आपण चेंज वडोली संघाला पराभूत केलंय. चेंडू बॅकची काढा. चेंडू मागे सरकला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला आणि सांघिक यश प्रदीप धावबादच्या सर्वात बाद होतोय. का संवाद झाला नव्हता दोघांमध्ये. नवीन फलंदाज विनाश एक अष्टपैलू खेळाडू. निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघातील खूप चांगली गोलंदाजी केली या आधीच्या सामन्यामध्ये आणि आपलं आव्हान टिकून ठेवलं. देवीच्या पाड्या संघाला पराभूत केलं. आदित्य गोलंदाजी मार्कवर. आदित्य आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आता किरण. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आपण मैदानात पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईल निघलं. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण तैनात केलं जातो यावेळेला शरदला. शॉट बाकड स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आदित्य गोलंदाजी मार्कवर टाकला किरण. सुरेख चेंडू होता. खुल्ला टप्प्याचा कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो यावेळेला. डिशलॉंगा रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा आपण पाहू शकता. थोडीशी संताशी सुरुवात बघायला मिळते निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाच्या माध्यमातून. त्याचा अविनाश कशा प्रकारचा फलंदाजी करतोय. अविनाशसाठी देखील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेग गलीला आपण होतं एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट. डिशलॉंगनला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. आदित्य गोलंदाजी मार्कवर टाकला किरणला आपण पाहू शकता. सरळ बॉलर बॅक टू ड्राईव्ह. चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये. लॉंग ऑफला मिसफील्ड झाली आहे. 2 धावा पूर्ण तक्ता पाहायचंय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. महेंद्रकडून थोडीशी मिसफील्ड होते. धावसंख्या 10 फलकात 25 धावा आपण पाहू शकता.
सेमीफायनलचा सामना निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष गावदेवी दहिसर मध्ये आपण पाहतोय. गावदेवी दहिसर संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आदित्य स्विच हिट केला यावेळेला, इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढतोय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार. तर संख्या 31. धावा धावफल कधी आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक आत्ताच आपण बोलले तर यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी सामना आहे सेमीफायनलचा वाकलन विपक्ष दहिसर. हा चेंडू ऑन साइड आडव्या बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट. विनाश बॅक टू पॅव्हिलियन. सोमनाथने चूक केली नाही मिड विकेट रिझन मध्ये. एकतीस धावा धावफल करते आहेत. या संघाने आपण बोलले तर 61 धावा पूर्ण केलं होतं. चेंज द गेम वडोली संघाला पराभूत केलं होतं. ते लक्ष दिलं होतं 60 धावांचं. आदित्य पुन्हा गोलंदाजी मार्क टाकला किरण, नोस टाकला उमेश. ही जोडी आता मैदानात आपण पाहू शकता. ऑन साइडला प्ली केला यावेळेला, क्षेत्ररक्षक सोमनाथ आहे, चूक होणार नाही. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक मोठे धक्के देतोय आदित्य. किरण बॅक टू पॅव्हिलियन. या षटकाचा विचार केला तर 3 फलंदाज बाद झाले, एक सांघिक यश आणि 2 फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाले आहेत. सोमनाथने सुरेख झेल पकडले आहेत. त्या षटकात धावा दिल्यात. आदित्यने 9 धावा देऊन 3 गडी बाद केलेत, एक सांघिक यश देखील आहे. तर धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाची प्रथम फलंदाजी करताना 31 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर 4 गडी बाद. 31 थोडासा बॅक पुढे गेला. अविनाश बाद झाला, त्यानंतर लगेच किरण देखील आपण तो बाद झालाय. काय झालं? पाणी घेऊन जायचं लवकर जरा. खेळाडू बघा थोडंसं जलपान करतायत. थोडसाच वातावरण जर आपण बघितलं गरमी जास्ती जाणवते, उमस जास्त जाणवते आपल्याला. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता उमेश आणि मोतीराम या जोडीला धावा कराव्या लागणार आहेत. 50+ धावा करायच्या असतील तर मोठे पटके मारावेच लागणार आहेत. 31 धावा दिल्या आहेत. आदित्यचं मी कौतुक करेल, काय गोलंदाजी केली. एक षटकार आल्यानंतर देखील बघितलं तर फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या आहेत आणि 3 फलंदाजांना बाद केलेत. पुणे त्या सुमित दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. एक सांघिक यश देखील मिळालं. खूप चांगली कामगिरी करतोय गावदेवी दहिसर संघ. पण सुमित येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या होत्या आपण बोलले तर 11 धावा दिल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. पाहिजे या स्पेलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला मोतीरामला आपण पाहू शकता. सुमित मोतीराम. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सरळ चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. जयेश भोईर आपण यष्टरक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता. पुन्हा सुमित गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी करतो आजच्या दिवसात. कारण बल्ल्याणीच्या मैदानात देखील खूप चांगली कामगिरी केली होती या सुमितने. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्रायकरला मोतीरामला आपण पाहू शकता. अपील होतं यावेळेला, जोरदार अपील झालंय. डॉट चेंडूची समाप्ती. पुण्याचा सुमित गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी करतोय. कारण का बघा 17 वर्षाचा खेळाडू आहे, पण जणू काय
असं वाटतं की अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे जिद्द पाहिजे आणि ते जिद्दीने गोलंदाजी करतो सुमित. चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला हवेतून. एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात यावेळेला. 10 संख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. 33 धावा. आपण धावफलकावरती पाहू शकता. सुमित पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईक केला मोतीराम. प्रयत्न करतोय मोतीराम मोठे फटके मारण्याचे. चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. ते सरळ चेंडू निघून जातोय. पडल्यानंतर बघा सुळी जास्ती घेत नाही. सरळ रेषेमध्ये चेंडू निघून जातोय. कौतुक करेल या सुमितचं. सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये आपण 11 धावा दिल्या होत्या. गडी बाद करण्यात यश मिळालं नव्हतं पण आता मात्र पुन्हा एकदा आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. 4 चेंडू फेकले आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. सुरेख गोलंदाजी. सुमित गोलंदाजी मार्कवर. चेंडू गुडल्यास पण टेकअप झालाय. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज बघा यावेळेला. सूचना देखील वॉर्निंग देखील दिली जाते की ह्यानंतर जर चेंडू तसाच प्रकारचा टाकला तर पंच नोची खूण करतील. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. अनुभव नाहीये पण अनुभव जणू काय भरपूर आहे असं दाखवून देतो सुमित. सुमित मोतीराम. चेंडू सरळ बॅटने घेऊन करतो यावेळेला. चेंडू जातो यावेळेला. आपण पाहिले तर लंगोनला चांगलं क्षेत्ररक्षण तर सोमनाथचं एक पेक्षा जास्त काही धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. 34 धावा. एक वाजवी षटक संपलंय. सुमितने या षटकामध्ये 3 धावा दिल्या. काय होते त्याला सुमितसाठी. काय गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजी. छोटा गोलंदाजी. आपण तर अनुभव कमी आहे. 17 वय वर्ष 17 पण काय गोलंदाजी करतोय. काय कसलेल्या गोलंदाजाप्रमाणे भरपूर वर्षाचा अनुभव आहे असं दाखवून देतो सुमित. चांगले संकेत असणारे आपण इथं गावदेवी दहिसर संघासाठी एक चांगला गोलंदाज मिळाला सुमितच्या स्वरूपात. तर अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येते यावेळेला. तर सर्वात अनुभवी असा खेळाडू महेंद्र भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. तर महेंद्र गोलंदाजी मार्कवर. उतरशिगाव एंड कडून स्ट्राईक केला मोतीराम. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह बघायला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता. 35 धावा. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दहिसर किंवा आपण वाकलन गावचे जर कोणी जर मान्यवर आले असतील तर त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. राऊंड तिकडे मारा करतोय महेंद्र. चेंडू सरळ पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. ऑन साईडला खेळायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू आणि बॅट टाका संपर्क होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांसाठी संघर्ष करतोय निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. कारण आज संघामध्ये आपण इथं जीत नाहीये. केतन नाहीये. आपण इथं जितेश नाहीये. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघ खेळतोय. ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. उपयुक्त चौकार येतो उमेशच्या बारमधून. धावसंख्या 10 फलकात 39. चेंडू बाकी अजून या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये नक्कीच संघ नायक विचार करत असेल की उमेशच्या बारमधून एकाच षटकार किंवा चौकार यावा जेणेकरून 40+ धावा होतील. तिथूनही चांगली कामगिरी करू शकतोय. निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. महेंद्र लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय.
स्टेप आउट झाले त्यावेळेला पुढे सरसावले ते चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक महेंद्रच्या माध्यमातून, कारण महेंद्रने भरपूर वर्षाचा अनुभव, भरपूर उन्हाळ्या पावसाळ्या क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेत, तर त्यामुळे थोडंसं पुढे सरसावणं पाहिलं आणि चेंडूची दिशा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला फेकला यावेळेला महेंद्र. ऑन साईडला पुण्याचा पुल केलाय. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकदा कंप्लीट केली जाते. थोडंसं फार्मलिंग झालं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दस्तंच्या धाव फलकात आपण पाहू शकता 41 धावा. अंतिम चेंडू. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकेनला उमेश. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं 1 बाउंड. चेंडू सीमा पार. उमेशच्या बॅट मधून एक उपयुक्त चौकार येतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 45-46 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण बघतोय गावदेवी दहिसर संघासमोर. पचक गावदेवी दहिसर संघ ह्या 1 पार करतोय की आपण बघितले तर निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ त्याला रोखतोय. तर संदीप डावलकर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप डावलकर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रामदास 11 उत्तर शिव क्रिकेट संघ आयोजित उत्तर शिव चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात आपण अजयने धावा दिल्या. P1 मध्ये तब्बल 11 धावा दिल्या. त्यानंतर आपण सुमिताला दुसऱ्या स्पेलमध्ये विकेट मिळाल्या. 11 धावल्या. 22 धावा आल्या त्या 2 षटकामध्ये. त्यानंतर आपण बोलले तर आदित्याला सुरेख गोलंदाजी केली. 3 गडी बाद केले 9 धावा देऊन. त्यानंतर आपण सुमिताला पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये 3 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात महेंद्राने धावा दिल्या 11. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला किती 45 धावा दिल्या. 46 धावांचं लक्ष असणार ते म्हणजे आपण इथं गावदेवी दहिसर संघासमोर सामना जेव्हा सुरू होईल तर ऐकूया दुसरं तरी आमचे साथी समालोचक नितीन कानेनं. धन्यवाद. माफेगावचे संदीप डावलकर साहेबांसाठी आगमन झाले ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेत आम्हाला ट्रॉफी उपलब्ध झाल्यात. तर पहिलं सत्र इथे संपले. धावा झाल्यात त्या 45. यहाँ पे बैठे तमाम दर्शक, टूर्नामेंट कमेटी और तमाम सर्जन का इंतजार अहमद का आदाब। जैसा कि दूसरा सेमीफाइनल मैच वाकलन और दहसर के बीच खेला जा रहा है। दहसर ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया है। वाकलन ने बल्लेबाजी करते हुए 5 ओवर के मैच में 46 रन बनाए, अपने सामने वाली टीम को विजय का रक्षक दिया है 47 रन का। 45 बनाया भाई, 45 बना, 46 बनाना होगा। जो भी टीम यह मैच जीतेगी सीधा डायरेक्ट फाइनल में प्रवेश करेगी। बॉलर ने
बॉलर है मोतीराम, गेंद करेंगे बॉलिंग करेंगे मिलिंद को। मिलिंद ने खेल दिया सीधा लॉन्ग स्टॉप की जानिब 6 रनों के लिए। तो पहले गेंद पे पहला छक्का, 6 रनों से दहिसर का खाता खुलता हुआ। पहले ही गेंद पे 6 रनों के लिए उड़ा दिया। 6 रनों के साथ खाता खोला लिनिन ने और टीम का भी स्कोर खुला 6 रन के साथ। पहले ओवर की गेंदबाजी जारी। मोतीराम राइट हैंड ओवर जैसे अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे लिनिन को और लेग स्टंप के बाहर गेंद। बड़ी अपील, अंपायर का इशारा, नॉट आउट। फिर भी अभी भी स्कोर है 6 रन। पहले ओवर की गेंदबाजी जारी है। बॉलर है मोतीलाल। मोतीराम राइट हैंड ओवर जैसे अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे इनको लेग स्टंप के बाहर और लेग बाई के रूप में दोनों बल्लेबाज 1 रन पूरा करते हुए इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। दहिसर का 7 रन बगैर किसी नुकसान के। अंपायर का इशारा लेग बाई। तो बल्लेबाजी वाली करने वाली टीम को रन की जरूरत होती है, चाहे वो बैट से हो या बाई हो या लेग बाई हो। फिलहाल 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ दहिसर का 7 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की गेंदबाजी जारी है। बैट्समैन है अजय। पहली बार मोतीराम का गेंद का सामना करने के लिए तैयार। छोटा सा कदम, छोटे कद के खिलाड़ी मोतीराम राइट हैंड ओवर से अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे और एक बार फिर बीट हुए। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अभी भी स्कोर है। पहले ओवर की गेंदबाजी जारी। 7 रन बगैर किसी नुकसान के दहिसर का। बॉलर है मोतीराम। मोतीराम अंपायर दिवेश को क्रॉस करते हुए गेंद करेंगे और एक बार फिर फुलटास गेंद खेल दिया है। 60 स्कोर लेके जा रही। जब तक दोनों खिलाड़ी फील्ड करते 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ दहिसर का 9 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की गेंदबाजी जारी। दहिसर ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया। अपने सामने वाली टीम को वाकलन को बल्लेबाजी करने का न्योता दिया। वाकलन ने 5 ओवर में 46 रन बनाए। 47 रन बनाने होंगे दहिसर को ये मैच जीतने के लिए। और अगर ये मैच वाकलन को जीतना होगा तो 5 ओवर के अंदर सीमित रखना होगा या तो ऑल आउट कर देना होगा। इसी बीच खेल दिया है लॉन्ग ऑन की तरफ। एक बाउंड 4 रनों के लिए। इस 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ दहिसर का 13 रन 1 ओवर की समाप्ति पर बगैर किसी नुकसान के। तो 2 ओवर का पावर प्ले रखा गया है। 1 ओवर की समाप्ति पर बगैर किसी नुकसान के दहिसर का स्कोर है 13 रन। अंतिम ओवर यानी पावर प्ले का कौन लेके आता है बॉलर, ये तो आने वाला वक्त बताएगा। फिलहाल दहिसर का स्कोर है 13 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर की समाप्ति पर। काफी अच्छा रन रेट कहा जा सकता है। उमेश अपने कोटे का पहला ओवर टीम के जानिब से दूसरा ओवर लेकर आए। काफी लंबा रनअप। गेंद करेंगे मिलिन को। उमेश काफी लंबा रनअप अंपायर को प्रयास करते हुए गेंद करेंगे मिलिन को और एक बार फिर अच्छी गेंद थी, बीट हुए। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अभी भी स्कोर है 13 रन। दूसरे ओवर की गेंदबाजी जारी। दूसरे ओवर का पावर प्ले बॉलिंग किया जा रहा है। बॉलर है उमेश, उनके सामने है बल्लेबाज मिलिन। उमेश अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे मिलिन को राइट हैंड राउंडा से और एक बार फिर खेल दिया है। 60 स्कोर लेके जा रही। जब तक वहां खड़े खिलाड़ी फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ दहिसर का 14 रन बगैर किसी नुकसान के। दूसरे ओवर की गेंदबाजी जारी है। बॉलर है उमेश, उनके सामने होंगे बल्लेबाज अजय। पहली बार अजय उमेश का सामना करने के लिए तैयार। काफी लंबा रन अब। उमेश गेंद करेंगे अजय को और एक बार फिर अजय आटन शॉट खेलने के प्रयास में चूके। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए। काफी अच्छी गेंद थी, समझ नहीं सके
बल्लेबाज बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए दूसरे ओवर की गेंदबाजी जारी है। अभी भी स्कोर है 14 रन। काफी अच्छी कसी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त उमेश अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे। ओवर बीच गेंद खेल दिया है मैदान की तरफ। जब तक वहां पर खड़े खिलाड़ी फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास 1 रन के लिए दौड़ चुके हैं। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन बगैर किसी 15 रन बगैर किसी नुकसान के दूसरे ओवर की गेंदबाजी जारी है। बाल उमेश उनके सामने होंगे बल्लेबाज मिनिल। उमेश अंपायर को क्रॉस करते हुए मिनिल के लिए और अच्छी गेंद थी, ओवर बीच गेंद थी, उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज मिनिल और सीधा मिड विकेट के ऊपर लगा दिया 6 रनों के लिए। 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन बगैर किसी नुकसान के दूसरे ओवर की गेंदबाजी जारी है। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए मिनिल इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, जो एक छक्का एक चौके के साथ ताबड़तोड़ अच्छी बल्लेबाजी कहा जा सकती है अपनी टीम के लिए। फिलहाल दहशत का स्कोर बढ़ता हुआ 21 रन। उमेश अंपायर को क्रॉस करते हुए मिलिन के लिए और एक बार फिर ओवर पिच गेंद खेल दिया है लॉन्ग ऑन की तरफ। वहां पे खड़े खिलाड़ी फील्डिंग जब तक फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 22 रन। 2 ओवर की समाप्ति पर बगैर किसी नुकसान के दहशत का स्कोर है 22 रन। बाकी बची 18 गेंदों में 24 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए दहशत को। और अगर ये मैच वाकलन को जीतना होगा तो 5 ओवर के अंदर सीमित रखना होगा दहशत को, या तो ऑल आउट कर देना होगा। फिलहाल तीसरे ओवर की गेंदबाजी जारी। बॉलर है रूसी। अपने कोटे का पहला ओवर टीम के जाने से तीसरा ओवर लेकर उनके सामने है बल्लेबाज मिलिन। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मिलिन दहशत की तरफ से। अभी कोई विकेट नहीं गिरी दहशत की। तीसरे ओवर की गेंदबाजी लेके आए हैं ऋषि। राइट हैंड ओवर जैसे काफी लंबा रन अप। उनके सामने है बल्लेबाज मिनिल। धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे मिनिल को और ओवर पिच गीत थी बीट हुए। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए काफी अच्छी गेंद। ये पहला सेमीफाइनल की दूसरा है पहला एक पहुंच चुकी फाइनल में। हाँ तो ये दूसरा सेमीफाइनल मैच खेला जा रहा है दहशत और वाकलन के बीच। एक बार फिर अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे मिनी को लेग स्टंप के बाहर। अंपायर का इशारा इस वक्त आसमान की जानिब रखना फैलाते हुए वाइट के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन बगैर किसी नुकसान के तीसरे ओवर की गेंदबाजी जारी। बॉलर एडीसी उनके सामने होंगे बल्लेबाज मिनिल। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त अपनी टीम के लिए सीरी। अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे मिल को। ओवर पिच गेंद थी बीट हुए। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। हालांकि मिल इस वक्त अंपायर से वाइड की अपील कर रहे थे मगर अंपायर ने कहा ये वाइड नहीं है। सीरी अपने कोटे का पहला ओवर टीम के जाने से तीसरा ओवर लेके एक बार फिर गेंद करेंगे मिल को। फुलटास गेंद थी मिल ने खेल दिया है कि मिड विकेट की तरफ नीचे खिलाड़ी तो आउट हुए। मिल का विकेट का पतन होता है इस वक्त। दहशत का पहला विकेट 23 रन के स्कोर पे गिरने वाला ये पहला विकेट दहशत का और सीरी को मिलने वाली है पहली सफलता और वाकलन को भी मिलने वाली है पहली सफलता। अब नए बल्लेबाज जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। राहुल फुलटास गेंद थी उसका फायदा नहीं उठा सके बल्लेबाज मिनिल। तो पण स्कोर लिहितो ए धन्या धन्या
मयूर दादा दिशेन चावी देते तिची गाडीची ना ती आता तू लावून जा तू धन्याला पाठवली चावी आणायला 23 रन झाले ना 24 श्री बुलंद हौसले के साथ उनके सामने होंगे बल्लेबाज अजय। ऋषि काफी लंबा रन अप अंपायर को क्रॉस करते हुए अजय के लिए और एक बार फिर बीट हुए अजय। बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए अभी भी स्कोर है 23 रन 1 विकेट के नुकसान पे दहिसर का तीसरे ओवर की गेंदबाजी जारी। ऋषि काफी रोमांचक मैच होने का संभावना। तकरीबन 10 लाख दर्शक भरे हुए इस टूर्नामेंट में ऋषि ऋषि गेंद करेंगे राहुल को अंपायर को क्रॉस करते हुए राहुल के लिए एक बार फिर बीट हुए राहुल अजय बीट हुए अजय तो कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। अभी भी स्कोर है दहिसर का 23 रन। तीसरे ओवर की गेंदबाजी जारी है। तीसरे ओवर की अंतिम गेंद लेके आ रहे हैं बॉलर हैं ऋषि। उनके सामने होंगे बल्लेबाज अजय। काफी लंबा रन अप अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे अजय को और एक बार भी अजय ने खेल दिया है यकीनन आठम साठ गेंद सीमा रेखा की तरफ जाते हुए अंपायर का इशारा 4 रन। इस 4 रनों के साथ 3 ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पे दहिसर का स्कोर है 27 रन। तो हमारे साथ ही सहयोगी स्कोरर प्रयाग ऋतिक इस वक्त हमारे लेफ्ट साइड में मौजूद है। मैं उनसे पूछना चाहता हूं बाकी बची 12 गेंदों में कितना रनों की जरूरत होगी है मैच जीतने के लिए दहिसर को। बाकी बची यानी 12 गेंदों में दहिसर को यह मैच जीतने के लिए 19 रनों की जरूरत और अगर वाकलन को यह मैच जीतना होगा तो कम से कम यानी 5 ओवर के अंदर दहिसर को ऑल आउट कर देना होगा या तो 45 रन के अंदर ही सीमित रखना होगा। फिलहाल काफी रोमांचक सेमीफाइनल मैच होता हुआ दोनों टीमें मजबूत। बॉलर अविनाश अपने कोटे का पहला ओवर टीम के जाने से चौथा ओवर लेकर आए। उनके सामने है बल्लेबाज ऋतिक राहुल। छोटा सा रन अप अविनाश गेंद करेंगे राहुल को राइट हैंड लेफ्ट हैंड ओवर से और एक बार भी खेल दिया है कि लॉन्ग ऑन की तरफ जब तक वहां खड़े खिलाड़ी फील करते दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन। चौथे ओवर की गेंदबाजी जारी। बॉलर है अविनाश उनके सामने होंगे बल्लेबाज अजय। हेलो मैचिंग स्कोर लिव डाउन ओ तो माहित ना फोन करेंगे अविनाश अंपायर को क्रॉस करते हुए गेंद करेंगे अजय को और 60 पिच गेंद थी खेल दिया है कि 60 स्कोर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। इस 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ दहिसर का 34 रन। कितने गेंद पे बाकी बची 10 गेंदों में 12 रनों की जरूरत है मैच दहिसर को जीतने के लिए और अगर वाकलन को यह मैच जीतना होगा तो कम से कम 5 ओवर के अंदर ऑल आउट करना होगा या तो 45 रन के अंदर ही सीमित रखना होगा। फिलहाल अविनाश बॉलर उनके सामने है बल्लेबाज अजय। गेंद करेंगे अजय को अंपायर को क्रॉस करते हुए अजय के लिए एक बार फिर अजय ने खेल दिया है कि हॉट एंड शॉट
कवर पॉइंट के बीच में दोनों तीनों खिलाड़ी मौजूद, जब तक फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 36 रन। अब बाकी बची 11 गेंदों में 8 रनों की जरूरत। 9 गेंदों में 10 रनों की जरूरत। एक बार फिर गेंद करेंगे अजय को। फुलटास गेंद अजय ने खेल दिया सीधा स्टेट जानी, जब तक वहां पे खड़े खिलाड़ी फील्ड करते 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 37 रन। 1 विकेट के नुकसान पे बॉलर अविनाश, उनके सामने होंगे बल्लेबाज राहुल। लेफ्ट हैंड ओवर से गेंद करेंगे राहुल को। एक बार फिर अंपायर को क्रॉस करते हुए राहुल के लिए बीट हुए राहुल। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अभी भी स्कोर है 37 रन 1 विकेट के नुकसान पे। अपने ओवर की अंतिम गेंद लेके अब आ रहे हैं अविनाश, उनके सामने है बल्लेबाज राहुल। 7 गेंदों में 9 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए देसर को। और एक बार फिर अंपायर को क्रॉस करते हुए राहुल के लिए 60 पिच गेंद थी, राहुल ने खेल दिया है यकीनन 6 रनों के लिए। तो अंपायर का इशारा 6 और ओवर की भी समाप्ति, तो 4 ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पे देसर का स्कोर है 43। बाकी 6 गेंदों में 3 रनों की जरूरत। लगभग ये मैच देसर की तरफ जाता हुआ। अभी भी देसर की 10 विकेट मौजूद। ये शुरू से करो ना तो अच्छा लगता है, बीच में आए ना उधर का नेक्स्ट मैच शुरू से करो। शुरू से जब होता है ना तो सही रहता है, कौन फेंका कितना खेला कितना क्या टेंशन नहीं रहता है। ये कौन बॉलर है? श्री ना ऋषि बॉलर है ऋषि। अपने कोटे का अंतिम ओवर टीम के जाने से भी अंतिम ओवर लेकर उनके सामने है बल्लेबाज अजय। 6 गेंदों में 3 रनों की जरूरत है देसर को ये मैच जीतने के लिए। काफी रोमांचक मैच कहा नहीं जा सकता, फिलहाल देसर का पड़ रहा भारी। बाकी बची 6 गेंदों में 3 रनों की जरूरत। ऋषि गेंद करेंगे अजय को और एक बार भी फुल ओवर पिच गेंद थी, खेल दिया नीचे खिलाड़ी और कैच छूटा। तो दोनों बल्लेबाज चहलकदमी करते हुए 1 रन पूरा करते हुए इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 44। अगर 1 रन बना लेती है देसर तो यह मैच टाई हो जाएगा, मतलब बराबरी हो जाएगा लेवल। उसके बाद जीतने के लिए 1 रनों की जरूरत है। एक बार फिर गेंद करेंगे ऋषि और खेल दिया 60 स्कोर लेके जानी। यकीनन कोई खिलाड़ी 4 रन, इस 4 रनों के साथ देसर ने इस मैच को जीत लिया और सीधा फाइनल में प्रवेश कर लिया है। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अजय। ये मैच में मेरे हिसाब से ताबड़तोड़ 2 छक्का और 1 चौकी के साथ अच्छी बल्लेबाजी करे अजय। तो इस सेमीफाइनल में देसर ने 9 विकेट से मैच जीता। इस टूर्नामेंट में सेमीफाइनल का मैन ऑफ द मैच हमारे कमेंटेटर यानी स्कोरर का कहना है कि अजय भाई आए। इस टूर्नामेंट का यानी सेमीफाइनल का मैन ऑफ द मैच अजय।